Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point importance of management. So in the importance of management, first point, it helps in achieving groups goals. Second, utilization of factors of production. Third, use of new invention and techniques. Fourth, handling of labor. 5, flow of work. 6, stability. 7, improve corporate image. And 8, motivates employee. So these are points covered in previous lecture, importance of management. ओके, जे काही प्रिव्हियस लेक्चरमध्ये मॅनेजमेंटचे इम्पॉर्टन्स आपण पाहिलेले आहेत त्यामध्ये आपण जे काही तुम्हाला स्क्रीनवरती पॉईंट्स दिसत आहेत 8 नंबर्स ऑफ पॉईंट ते आपण तिथं कवर केलेले आहेत, स्टडी केलेले आहेत, पाहिलेले आहेत. ओके, आणि आजच्या लेक्चरमध्ये टुडेजच्या लेक्चरमध्ये इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी पॉईंट मॅनेजमेंट ॲज ॲन आर्ट. मॅनेजमेंट एक कला. ओके, मग मॅनेजमेंट ॲज अन आर्ट म्हणजे काय किंवा मॅनेजमेंट ॲज अन आर्ट यामध्ये काय काय घेतलं जातं इन द मॅनेजमेंट ॲज अन आर्ट. 5 points included. Okay, so first point title is the practical knowledge. The practical knowledge. Second point, personal skill. Practical knowledge, personal skill, creativity, perfection through practice and goal oriented. Okay. पहिलं तर लक्षात घ्या, मॅनेजमेंट काय आहे. मॅनेजमेंट एक कला आहे, मॅनेजमेंट एक आर्ट आहे. आर्ट आहे म्हणजेच काय, तर एखादा बिझनेस असेल किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन असेल त्यामध्ये जे काही आपले ऑब्जेक्टिव्ज आहेत, जे काही त्या बिझनेस ऑर्गनायझेशनचं एम असेल ते एम, त्याचे फायनल ऑब्जेक्टिव्ज, त्या ऑर्गनायझेशनचे कॉमन ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात किंवा जे काही एफर्ट्स घेतले जातात एम्प्लॉईंनी, त्यासाठी जी काही टेक्निक्स यूज केली जाते त्याला काय बोललं जातं, आर्ट बोललं जातं. ते काय असतं, त्यांचं आर्ट असतं. म्हणजेच काय, जर एखाद्या बिझनेसमध्ये मॅनेजमेंट जे असणार आहे ते मॅनेजमेंट जर तुमचं परफेक्ट असेल, प्रॉपर प्लॅनिंग करून केलेलं मॅनेजमेंट असेल तर काय होणार आहे, बिझनेस नक्कीच सक्सेस होणार आहे. आणि जी काही पद्धत तुम्ही, जी काही टेक्निक तुम्ही यूज कराल तुमच्या बिझनेसमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये, जे काही ऑब्जेक्टिव्ज तुमच्या ऑब्जेक्टिव्ज आहेत ते ऑब्जेक्टिव्ज अचीव करण्यासाठी जी काही तुम्ही टेक्निक्स यूज कराल त्याला काय बोललं जातं, तर त्याला आर्ट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर ती जे काही ह्युमन्स असतील, जे काही लोक आहेत, माणूस आहे किंवा एम्प्लॉईज आहेत, त्यांच्याकडे काही क्वालिटीज असतात. मग क्वालिटीज कोणकोणत्या असू शकतात, तर काही क्वालिटी नॅचरल असतात, म्हणजे नैसर्गिक काही क्वालिटीज असतात आणि आपण दुसऱ्यांकडून बघून काही क्वालिटीज शिकत असतो किंवा दुसऱ्यांकडून बघून आपण काही घेत असतो, दुसऱ्यांच्या विचारांकडून किंवा त्यांच्या बोलण्यामधून काही आपण काय करत असतो, घेत असतो. त्यांच्या बिहेवियरमधून आपल्याला थोड्याफार क्वालिटीच्या घेता येत असतात. तर काही ज्या असतात त्या आपल्या ऑलरेडी नॅचरल असतात. फॉर एक्झाम्पल सांगायचं बोललं तर एखादी व्यक्ती काय करू शकते, ड्रॉइंग ती खूप छान ड्रॉइंग जी आहे ती खूप छान करत असते. म्हणजेच त्यासाठी त्या व्यक्तीनं काही ट्रेनिंग घेतलेलं असेल किंवा नसेल तर ती व्यक्ती काय करणार आहे, ड्रॉइंग ही छान करणार आहे. आणि त्या ड्रॉइंगमध्ये जर त्या व्यक्तीची कंटिन्युटी राहिली, त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस त्याच्यावरती राहिली तर काय होणार आहे, ड्रॉइंगमध्ये ती व्यक्ती कशी होणार आहे, परफेक्ट होणार आहे. म्हणजे ड्रॉइंग ही जी कला आहे, ड्रॉइंग हे जे आर्ट आहे ते काय होणार आहे, त्या व्यक्तीकडे अवगत होणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं ड्रॉइंगचं, म्हणजे जर एखादा लहान मुलगा असेल तो काय करतो, ड्रॉइंग काढत आहे. मग त्या ड्रॉइंगमध्ये जर त्याला आवड असेल, इंटरेस्ट असेल तर तो काय करणार आहे, ड्रॉइंग कंटिन्युटी जर त्यांनी ड्रॉइंगमध्ये ठेवली, त्याचबरोबर त्यांनी जर ड्रॉइंगवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर काय होणार आहे, त्याचा हात तिथं चांगला ड्रॉइंगमध्ये वळणार आहे, हात तिथं चांगला बसणार आहे. आणि ड्रॉइंगचं जर त्यांनी प्रॅक्टिस केली, त्याची कंटिन्युटी राहिली, त्यांनी ट्रेनिंग घेतलं, ड्रॉइंगचे क्लासेस वगैरे जॉईन केले तर काय होणार आहे, ती कला त्याला ॲटोमॅटिकली अवगत होणार आहे. सो याचाच अर्थ काय आहे, तर तुम्ही मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कितीही वर्ष मॅनेजमेंट केलेलं असेल तर चालत नाही, तुमची त्यामध्ये प्रॅक्टिस असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, प्रॅक्टिस असणं महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. सो त्यासाठी जी काही बिझनेस ऑर्गनायझेशन असेल ती मॅनेजमेंट करत असताना ज्या काही टेक्निक यूज करते, त्याचबरोबर ती जी काही लोकं मॅनेजमेंट टीममध्ये असतात ती मॅनेजमेंट टीममध्ये असणारे लोक एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. आणि जी काही टेक्निक यूज केली जाते त्याला आर्ट असं म्हटलं जातं. मग इन द मॅनेजमेंट ॲज अन आर्ट तुम्हाला फर्स्ट पॉईंट सांगितला प्रॅक्टिकल नॉलेज.
मग मॅनेजमेंटमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पर्सनल स्किल्ससुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर तुमचं क्रिएटिव्हिटी असेल, तुमचं इनोव्हेशन करण्याची पद्धत असेल, टेक्निक असेल, ती तिथं महत्त्वाची आहे. त्यानंतर तुमची प्रॅक्टिस असणं महत्त्वाचं आहे. सपोज सांगायचं बोललं तर एखादं युनिट असेल, स्टडी करायचं आहे, एकदा रीड केला तर चालणार आहे का? तर नाही. त्यासाठी तुम्हाला जर त्या युनिटमध्ये आउट ऑफ मार्क्स पाडायचे असतील तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तर तुम्ही जे काही रीड केलं त्याच्यावरती तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. जर तुमची प्रॅक्टिस असेल तर नक्कीच तुम्हाला त्या युनिटमध्ये आउट ऑफ मार्क्स इथं पडणार आहेत. आणि त्यानंतरचा 5वा पॉईंट आहे, 5th नंबरचा पॉईंट आहे गोल ओरिएंटेड. ओके, सो मॅनेजमेंट ॲज अन आर्ट. फर्स्ट पॉईंट प्रॅक्टिकल नॉलेज. मॅनेजमेंट करत असताना प्रॅक्टिकल नॉलेज अतिशय महत्त्वाचं आहे. व्यावहारिक ज्ञान जे आहे, नॉलेज जे आहे तेवढं महत्त्वाचं आहे. थेरॉटिकली नॉलेज घेऊन उपयोग आहे का? तर नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज असणं आवश्यक आहे. बिझनेस ऑर्गनायझेशन किंवा एखादा बिझनेस असेल, बिझनेसची कितीही मोठमोठे बुक्स परचेस करून ती रीड केली म्हणजे आपल्याला बिझनेस करता आला असं काय आहे का? तर नाही. त्यासाठी प्रत्यक्षात तुम्हाला डायरेक्टली त्या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, त्या बिझनेसमध्ये, मार्केटमध्ये उतरणं गरजेचं आहे. त्याच वेळेला काय होणार आहे, बिझनेस म्हणजे काय आहे ते आपल्याला तिथं समजणार आहे. विदाऊट प्रॅक्टिकल किंवा विदाऊट प्रॅक्टिस आपल्याला कुठलीही गोष्ट प्रॉपर जमत नाही किंवा प्रॉपर येत नाही. त्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज प्रत्येक गोष्टीचं आपल्याला असणं गरजेचं आहे. थेरॉटिकली शिकणं हे तेवढंच महत्त्वाचं नसून थेरॉटिकलीपेक्षा तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला किती आहे ते तिथं माहिती असणं गरजेचं आहे. ओके, so practical knowledge. In the practical knowledge, every art require practical knowledge. Therefore, learning of theory is not sufficient. बघा, थेरी शिकणं हे आर्टमध्ये किंवा मॅनेजमेंटमध्ये काय सांगितलं, थेरी ही फक्त तेवढी सफिशियंट आहे का? तर नाही. त्यासाठी तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. तुम्हाला व्यावहारिक ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्ही थेरी पुरतं शिकणं गरजेचं नाही. थेरी तुम्ही शिकली, तुम्हाला सगळं जमलं असं काय आहे का? नाही. तर थेअरी शिकून तुमचं त्यामध्ये प्रॅक्टिकली नॉलेज असणं गरजेचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ थेरॉटिकली ॲप्लिकेशन. बघा काय सांगितलं, ज्या पद्धतीनं थेरी नॉलेज हे आपल्याला घेणं महत्त्वाचं आहे, त्याच पद्धतीनं प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा आपल्याला त्याविषयी जाणून घेणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं ड्रॉइंगचं सांगितलेलं आहे. ज्या काही नोट्स मी तुम्हाला दिल्यात त्यामध्ये ड्रॉइंगचं सांगितलेलं आहे. एखादा चांगला ड्रॉइंगवाला असेल, चित्रकार असेल, तर जर तुम्हाला बेस्ट ड्रॉइंग मन व्हायचं असेल किंवा चित्रकार व्हायचं असेल तर काय करावं लागणार आहे, वेगवेगळे जे कलर्स असणार आहे, डिफरंट टाईप्सचे कलर असतील, डिफरंट टाईपचे ब्रशेस असतील, डिफरंट टाईपचे पेपर्स असतील, याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. डिफरंट टाईप्सच्या डिझाईन्स असतील, डिफरंट टाईप्सच्या सिच्युएशन्स असतील, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला गुड पेंटर व्हायचं असेल तर. फॉर एक्झाम्पल, टू बिकम अ गुड पेंटर द पर्सन मे बी नॉट ओनली बी नॉलेज डिफरंट कलर अँड ब्रश बट डिफरंट डिझाईन सिच्युएशन etc टू यूज देम ॲप्रोप्रिएटली. बघा, याच्याबद्दल फक्त नॉलेज घेऊन चालेल का? तर नाही. ते प्रॉपरली यूज करणं ते त्या पेंटरला जमलं पाहिजे. ओके, सो व्यावहारिक ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज किती महत्त्वाचं आहे तुम्हाला समजलं असेल. अ मायनर कॅन नेवर बी सक्सेसफुल जस्ट बाय obtaining degree or diploma in management. He must have also know how to apply various principles in real situation by functioning by the capacity of manager. काय सांगितलं जातं आहे, मॅनेजमेंटची डिग्री आणि डिप्लोमा जर घेतला तर आपण सक्सेस होऊ शकतो का? तर नाही. त्यासाठी जो काही मॅनेजर असणार आहे त्याची एफिशियन्सी काय आहे काम करण्याची, त्याची काम करण्याची टेक्निक काय आहे, त्यानंतर कुठल्या सिच्युएशनमध्ये तो कशा पद्धतीनं बिहेव करतो ते सुद्धा तिथं महत्त्वाचं आहे, ते सुद्धा तिथं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा सेकंड पॉईंट आहे पर्सनल स्किल्स. काय सांगितलं जातं पर्सनल स्किल्समध्ये, ज्या पद्धतीनं प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे. इन शॉर्टमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये की काय
तर एखादी गोष्ट शिकताना आपण थेरॉटिकली शिकणं तेवढं सफिशियंट नाही आहे आपल्याला. जर आपल्याला नॉलेज जास्त हवं असेल तर ती गोष्ट आपल्याला प्रॅक्टिकली माहिती असणं गरजेचं आहे. मार्केटिंग जर करायचं असेल तुम्हाला तर मार्केटिंगचे वेगवेगळे बुक्स तुम्ही वाचले म्हणजे तुम्हाला मार्केटिंग आलं असं काय आहे का, मार्केटिंग करता येईल असं काय आहे का, तर नाही. मार्केटिंगच्या बुक्समधून जेवढं आपल्याला नॉलेज मिळणार आहे तेवढं सफिशियंट आहे का, तर नाही. त्यासाठी काय करावं लागणार आहे, तर मार्केटिंगमध्ये तुम्हाला प्रॅक्टिकली उतरावं लागणार आहे. मार्केटिंग तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. त्यावेळेला तुम्हाला प्रॉपरली मार्केटिंग म्हणजे काय ते समजणार आहे. बिझनेसचे बुक्स रीड केले म्हणजे आपल्याला बिझनेस आला असं काय आहे का, तर तसं नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतः बिझनेसमध्ये मार्केटमध्ये उतरावं लागणार आहे आणि ती सिच्युएशन तुम्हाला काय आहे ती तिथं पाहावी लागणार आहे. त्यावेळेला तुम्हाला बिझनेस म्हणजे काय ते तिथं समजणार आहे. देन सेकंड, पर्सनल स्किल व मॅनेजमेंट ॲज अन आर्ट. त्यामध्ये पर्सनल स्किलसुद्धा किती महत्त्वाचं आहे बघा. फक्त थेरॉटिकली नॉलेज घेऊन चालेल का, तर नाही. पर्सनल स्किल जे असणार आहे, नॅचरल तुमच्याकडे जे क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजमधून काही स्किल तुमचं दिसलं पाहिजे, काही स्किल तुमचं समोर आलं पाहिजे. मग काय सांगितलं जातं, थेरॉटिकली बेस मे बी सम फॉर एव्हरी आर्टिस्ट बट each one has his own style and approach toward his job. पर्सनल स्किल जे आहे काय सांगितलं, जर काही सिद्धांत असतील किंवा सिद्धांताच्या आधारे सिद्धांत थेरीज काही लोकांसाठी थेरीज ह्या प्रॉपर असू शकतात, परंतु आपले स्वतःचे जे काही स्किल्स आहे आणि त्याच्या कामाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो प्रत्येकाचा तो वेगवेगळा असू शकतो. बघा, सपोज आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये 10 एम्प्लॉईज आहेत, 10 नंबर्स ऑफ एम्प्लॉईज आहेत, तर प्रत्येकाचा त्या कामाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असणार आहे, प्रत्येकाचं त्या कामाबद्दल असणारं ओपिनियन जे असणार आहे ते वेगळं असणार आहे. त्यानंतर प्रत्येकाची थिंकिंगची जी पद्धत असणार आहे, टेक्निक असणार आहे, थिंकिंग टेक्निक जे असणार आहे ते कसं असणार आहे, डिफरन्स असणार आहे प्रत्येकाचं. देन ईच अँड एव्हरी एम्प्लॉईजची स्किल जे असणार आहे, स्किल वेगळं असणार आहे. प्रत्येक एम्प्लॉईमध्ये जे एका एम्प्लॉईमध्ये स्किल आहे ते दुसऱ्या एम्प्लॉईमध्ये स्किल असेल असं काय आहे का, तर नाही. प्रत्येक व्यक्तीकडे वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल हे असतात. सो जे काही स्किल आहे ते स्किल प्रॉपरली यूज झालं पाहिजे. देन दॅट इज वाय द लेवल ऑफ सक्सेस अँड क्वालिटी ऑफ परफॉर्मन्स डिफरन्स फ्रॉम वन पर्सन टू अनादर पर्सन. म्हणजेच काय सांगितलं जातं, जर आपल्याला सक्सेस गाठायचं असेल, यशाची पातळी आपल्याला गाठायची असेल, तर जे काही वर्क आहे ते वर्क कसं असलं पाहिजे, क्वालिटेटिव्ह असलं पाहिजे आणि ते एका व्यक्तीपासून थोडंसं वेगळं असलं पाहिजे. बघा, ज्या वेळेला 10 व्यक्तीच्या कामामध्ये ज्या वेळेला एखादा व्यक्ती असं असतो की तो थोडा वेगळ्या टेक्निकने काम करतो, तो व्यक्ती हायलाईट होत असतो, नेहमी लक्षात घ्यायचं. सो कॉमन वर्क जे आहे ते कोणीही करतं, परंतु काहीतरी स्वतःचं स्किल वापरून जी व्यक्ती काम करत असते ती नेहमी सगळ्यात अगोदर सक्सेस होत असते. सो त्यासाठी कोणतंही काम करत असताना आपलं स्किल काय आहे, आपलं स्ट्रॉंग पॉईंट काय आहे आपल्या स्किलमध्ये तो लक्षात घेऊन काम करणं तिथं गरजेचं आहे. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पलमध्ये सांगायचं म्हटलं तर अनेक पेंटर असतील, बघा अनेक पेंटर्स असतील, त्यामध्ये एम हुसन ते काय आहेत ते वेगळे ओळखले जातात. ओके, आणि त्याचप्रमाणे एक आर्ट म्हणून जे काही मॅनेजमेंट आहे ते पर्सनली काय होतं तिथं दिसलं जातं. आणि इच अँड एव्हरी मॅनेजमेंट जे असणार आहे, इच अँड एव्हरी मॅनेजर जो असणार आहे त्याचं नॉलेज जे असेल, त्याचं प्रॅक्टिस, त्याचा एक्सपिरियन्स जो असेल, त्याचं नॉलेज, त्याचं एक्सपिरियन्स इथं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ती त्याची पर्सनॅलिटी इथं महत्त्वाची असते. त्यानंतर त्या मॅनेजरला जे काही अगोदरचे मॅनेजर्स असतील, म्हणजे जो काही एखादा नवीन मॅनेजर असेल त्याला माहिती असणं गरजेचं आहे की अगोदरचे मॅनेजर कशा पद्धतीनं काम करत होते. ओके, त्यांच्याकडे कोणकोणत्या स्किल होत्या, त्यांच्याकडच्या ज्या काही स्किल्स आहेत त्या व्यतिरिक्त आपल्याकडे कोणते स्किल्स आहे का ते तिथं माहिती असणं गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त जर एखादी स्किल्स असेल तर ती स्किल्स यूज झाली पाहिजे तिथं. म्हणजेच काय, तर एका व्यक्तीपेक्षा थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तिथं झाला पाहिजे आणि केला गेला पाहिजे.
ओके. सो हा झाला आपला सेकंड पॉईंट. काय सांगितलं तुम्हाला, पर्सनल स्किल. मग मॅनेजमेंट ॲज अ आर्ट, त्यामध्ये पर्सनल स्किल कशा पद्धतीने वापरलं जाऊ शकतं. जर 10 नंबर्स ऑफ एम्प्लॉईज वर्क करत असतील तर त्यातील जो काही एखादा असतो तो काय करतो, थोडा वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची पद्धत असते त्याची. जी काही टेक्निक वापरली जाते त्याची स्किल थ्रू वेगळी वापरली जाते. ओके. देन थर्ड पॉईंट आपला आहे क्रिएटिव्हिटी. अतिशय महत्त्वाचा आहे आपला पर्सनल स्किल यूज करणं, क्रिएटिव्हिटी काहीतरी करणं, त्यानंतर इनोव्हेशन काहीतरी करणं. मग क्रिएटिव्हिटीमध्ये काय सांगितलं जातं, इन द क्रिएटिव्हिटी एव्हरी आर्टिस्ट हॅज अन एलिमेंट्स ऑफ क्रिएटिव्हिटी इन लाईन. बघा, प्रत्येक आर्टिस्ट जो आहे, इच अँड एव्हरी आर्टिस्ट असेल, एव्हरी आर्टिस्ट हॅज अन एलिमेंट, तो एक क्रिएटिव्हिटीचा एक काय आहे, पार्ट आहे, क्रिएटिव्हिटीचा एक घटक आहे. दॅट इज वाय ही एम ॲट प्रोड्युसिंग समथिंग दॅट हॅज नेवर एक्झिस्ट बिफोर, विच रिक्वायर्स लाईक कॉम्बिनेशन ऑफ इंटेलिजन्स अँड इमॅजिनेशन. ओके. त्यामध्ये त्यांच्या त्यांच्या इमॅजिनेशन असेल, त्यांचं कॉम्बिनेशन असेल, इंटेलिजन्सनेस असेल त्यांचा, त्याचं काय केलं जात असतं, त्याचा तिथं विचार केला जात असतो. आणि जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत, एम आहेत, ते एम ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी ते उपयोग केला जातो, यूज केला जातो त्याच्या इमॅजिनेशनचा. प्रत्येक आता 10 नंबर्स ऑफ एम्प्लॉईज असतील, त्यामधला एखादा तरी एम्प्लॉई असा असतो की त्याची इमॅजिनेशन करण्याची टेक्निक जी आहे ती वेगळी असू शकते. त्यानंतर तो इंटेलिजन्स असू शकतो, प्रॉपर एखाद्या गोष्टीमध्ये त्याचं प्रॉपर नॉलेज असू शकतं, तो त्यामध्ये स्मार्ट असू शकतो. ओके. मग कॉम्बिनेशन ऑफ इंटेलिजन्स अँड इमॅजिनेशनसुद्धा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन मॅनेजमेंट इज ऑल्सो क्रिएटिव्ह इन नेचर लाईक बाय ऑदर आर्ट. मॅनेजमेंट ही एक आर्ट आहे आणि मॅनेजमेंट हे आर्ट हे ऑदर आर्टपेक्षा कसं आहे, सर्जनशील आहे. त्याचबरोबर ती इट कंबाईन्स ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस. मॅनेजमेंटमध्ये ह्युमन अँड नॉन ह्युमन रिसोर्सेस जे आहेत किंवा त्या रिसोर्सेसचा यूज करून त्या वेनं काय केलं जातं की जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करण्यासाठी प्रयत्न केले जातात, ट्राय केलं जातं, एफर्ट्स घेतले जातात आणि त्यातून जो काही फायनल रिझल्ट असतो तो आपला सक्सेसचा रिझल्ट असतो. इट ट्रायज टू प्रोड्यूस स्वीट म्युझिक बाय कॉम्बिनिंग इन ॲन एफिशियंट मॅनर. जे काही कार्यक्षम एम्प्लॉईज आहेत ते सर्व कार्यक्षम एम्प्लॉईंना एकत्रित आणून काय केलं जात असतं, ज्या पद्धतीनं प्रयत्न केला जातो की जे काही म्युझिक बनवायचं ते म्युझिक एका व्यक्तीनं बनवून होतं का, तर नाही, त्यासाठी अनेक व्यक्तीज लागतात, वेगवेगळ्या व्यक्तीज लागतात. त्या वेगवेगळ्या व्यक्ती एकत्र आणून त्यांच्या मदतीनं काय केलं जात असतं, एक स्वीट म्युझिक तिथं तयार केलं जात असतं. त्या पद्धतीनं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या स्किल्सची, वेगवेगळ्या क्वालिफिकेशनची, त्यानंतर वेगवेगळ्या पर्सनल नॉलेज, प्रॅक्टिकल नॉलेज असणारी किंवा वेगवेगळी एक्सपर्ट एम्प्लॉईज काय केले जातात, ते एकत्र केले जातात, त्यांचं कॉम्बिनेशन केलं जातं, त्यांना कंबाईन केलं जातं आणि काय केलं जात असतं, त्यांच्या थ्रू काय केलं जातं, एक वेगळं प्रोडक्शन केलं जातं, वेगळ्या प्रोडक्टचं प्रोडक्शन तिथं घडवून आणलं जात असतं. ओके. सो त्यासाठी क्रिएटिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजेच काय तर इन शॉर्टमध्ये आपल्याकडून काहीतरी वेगळं तिथं दिसलं पाहिजे. देन परफेक्शन थ्रू प्रॅक्टिस. अतिशय महत्त्वाचं आहे की प्रॅक्टिस. विदाऊट प्रॅक्टिस एखादी व्यक्ती परफेक्ट होणार आहे का, तर नाही होणार. सो प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन आर्ट. ओके. सो जर एखाद्या आर्टमध्ये तुम्हाला जर प्रॉपर व्हायचं असेल किंवा एक गुड पर्सनॅलिटी तुमची तिथं जर तुम्हाला बनवायची असेल तर काय करणं गरजेचं आहे, तुमची तिथं डेली प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस ते होऊ शकत नाही. सो इन द परफेक्शन थ्रू प्रॅक्टिस काय सांगितलं, प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट.
प्रॅक्टिस काय करत असते, माणसाला परिपूर्ण बनवत असते, परफेक्ट बनवत असते. विदाऊट प्रॅक्टिस कुठलाही व्यक्ती परफेक्ट बनू शकत नाही. एवढी आर्टिस्ट बिकम अ मोर अँड मोर परफेक्ट थ्रू कॉन्स्टंट प्रॅक्टिसेस. बघा, प्रत्येक आर्टिस्टला जर परफेक्ट बनायचं असेल तर त्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस थ्रू तो काय होणार आहे, परफेक्ट बनणार आहे. विदाऊट प्रॅक्टिस तो परफेक्ट बनू शकत नाही आणि बनणारही नाही. सिमिलरली मॅनेजर्स लर्न थ्रू अन आर्ट ऑफ ट्रायल अँड इरर इनिशियली, बट ॲप्लिकेशन ऑफ मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स ओव्हर द इयर्स मेक देम परफेक्ट इन द जॉब मॅनेजिंग. काय सांगितलं जातं, ज्याप्रमाणे मॅनेजर जो असतो तो सुरुवातीला स्टार्टिंगला वेगवेगळे ट्रायल करत असताना वेगवेगळे इरर्स त्याला दिसून येतात. ते इरर्स फेस करत जातो आणि त्यावेळेला कुठं तो परफेक्ट होत असतो. कारण मॅनेजर जो आहे, मॅनेजमेंट करणारा, त्याला वेगवेगळ्या इरर्स दिसून येतात. त्याचबरोबर ते वेगवेगळ्या त्रुटी त्याला दिसून येत असतात, जो काही तो ट्रायल करत असतो त्यावेळेला, आणि त्या सर्व फेस करत जातो. त्यावेळेला तो एक परफेक्ट मॅनेजर हा बनत असतो. ओके, सो परफेक्शन थ्रू प्रॅक्टिस. विदाऊट प्रॅक्टिस माणूस परफेक्ट होऊ शकत नाही. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. ओके, देन लास्ट पॉईंट, गोल ओरिएंटेड. इन द गोल ओरिएंटेड एव्हरी आर्ट इज अ रिझल्ट ओरिएंटेड ॲज इट सीक टू अचीव कन्सर्न रिझल्ट. काय सांगितले, एव्हरी आर्ट, प्रत्येक आर्टसाठी त्याचा जर आपल्याला इफेक्टिव्ह रिझल्ट हवा असेल तर, आणि जे काही कॉमन ऑब्जेक्टिव्ज आहेत ते अचीव करायचे असतील तर काय सांगितलं जातं आहे, इफेक्टिव्हनेस तुमच्या ऑब्जेक्टिव्समध्ये जर तुम्हाला दिसून आणायचं असेल तर तिथं तुम्हाला अगेन अँड अगेन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. विदाऊट प्रॅक्टिस, विदाऊट प्रयत्न तुम्ही सक्सेस होणार नाही. विदाऊट प्रयत्न तुम्ही सक्सेस होणार नाही. सो ते जर तुम्हाला अचीव करायचं असेल, ऑब्जेक्टिव्स जे तुमचे असतील ते जर तुम्हाला अचीव करायचे असतील तर काय करणं गरजेचं आहे, तुमचा रिझल्ट तुम्हाला पॉझिटिव्ह जर पाहायचा असेल तर प्रयत्न करणं गरजेचं आहे. इन द सम मॅनर मॅनेजमेंट इज ऑल्सो डायरेक्टेड टुवर्ड अकम्प्लिशमेंट ऑफ प्रीडिटरमाइन्ड गोल्स. बघा, जे काही अगोदर तुम्ही प्रीडिटरमाइन केलेले गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ज आहेत, ते तुम्हाला अचीव करायचे असतील तर काय, तुम्हाला जे काही डायरेक्शन दिलेलं आहे मॅनेजरने ते तुम्हाला डायरेक्शन फॉलो करावं लागणार आहे. त्याचबरोबर ती मॅनेजर यूज वेरियस रिसोर्सेस लाईक मॅन, मनी, मटेरियल, मशिनरी, रॉ मटेरियल, मशिनरी अँड मेथड्स, टेक्निक्स टू प्रमोट ग्रोथ ऑफ ॲन ऑर्गनायझेशन. मॅनेजर जे असतात ते मॅनेजर काय करतात, एम्प्लॉईज असतील, मनी असेल, रॉ मटेरियल असेल, मशिनरीज असतील, वेगवेगळ्या टेक्निक्स असतील, त्याचा यूज केला जातो आणि या सर्व गोष्टींचा यूज करून या सर्व एम्प्लॉईज, मनी, मटेरियल, मशिनरी अँड मेथड्स हे सर्व यूज करण्यासाठी हे सर्व कंबाईन केलं जातं. आणि या सर्वांचं कंबाईन करून यूज कशासाठी केला जातो, आपल्या ऑर्गनायझेशनच्या ग्रोथसाठी केला जातो, जेणेकरून की ऑर्गनायझेशनची ग्रोथ जास्तीत जास्त होईल. ओके, सो गोल ओरिएंटेड मॅनेजमेंट ॲज अ गोल ओरिएंटेड. यामध्ये काय सांगितलं जाते तर जे काही तुमचे गोल्स आहेत ते तुम्हाला जर अचीव करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू तुमची प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्हाला तिथं एफर्ट्स घेणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती मॅनेजर काय करत असतो तर एम्प्लॉईज असतील, रॉ मटेरियल असेल, कॅपिटल असेल, मशिनरीज असेल, हे सर्व काय करत असतो, एकत्र करत असतो आणि एकत्र करून त्याचा यूज करत असतो. कशासाठी तर आपल्या बिझनेस ऑर्गनायझेशनची ग्रोथ ही फास्टली होईल. ओके, सो यासाठी काय करत असतो, तो प्रयत्न करत असतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं तर मॅनेजमेंट ॲज अन आर्ट.
मॅनेजमेंट ही एक काय आहे, कला आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज महत्त्वाचं आहे, पर्सनल स्किल्स तुमची तेवढीच महत्त्वाची आहेत, क्रिएटिव्हिटीसुद्धा तेवढीच तिथं महत्त्वाची आहे. परफेक्शन थ्रू प्रॅक्टिस, विदाऊट प्रॅक्टिस तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाही. देन लास्ट पॉईंट, गोल ओरिएंटेड. ओके, सो या पद्धतीनं मॅनेजमेंट ॲज अन आर्ट हा पॉईंट आपला इथं कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आपलं जे लेक्चर असणार आहे त्यामध्ये आपण जो पॉईंट बघणार आहोत तो पॉईंट आपला काय असणार आहे, मॅनेजमेंट ॲज अ सायन्स. सेम मॅनेजमेंट ॲज अन आर्ट, सेम त्या पद्धतीनं मॅनेजमेंट ॲज अ सायन्स. ओके, थँक्यू. कंपल्सरी सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रेझेंटीसाठी नाव मेन्शन करायचं आहे. प्रेझेंटी तुमची अतिशय महत्त्वाची आहे. प्रेझेंटीसाठी तुम्हाला इंटरनल मार्क्स आहेत, सो इंटरनल मार्क्स आपले जाऊ नयेत यासाठी प्रत्येकाने लेक्चर ऐकत असताना प्रेझेंटीसाठी तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं आहे. अँड स्टुडंट, इफ यू हॅव एनी क्वेरी ऑर एनी क्वेश्चन्स इन टॉपिक, so ask me in the comment section. Okay, thank you.